तुम्ही इथे बघू शकता मी हे पिकलेले पेरू घेतलेले आहे। हे पेरू गावरानी पेरू आहेत, आतमध्ये पांढरे आहेत आणि कारण की लाल पेरूची भाजी आपल्याला छान लागत नाही, यामधल्या बिया मी काढून टाकणार आहे आणि याच्या छोट्या छोट्या बारीक फोडी कट करून घेणार आहे। ते बघू शकता मी फक्त पेरूचं वरचं कव्हर घेतलेलं आहे, आतमधला बियांचा भाग काढून टाकलेला आहे। आता आपण याची भाजी कशी बनवायची ते बघूया। तुम्ही बघू शकता मी एक छोटीशी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालूया, त्यानंतर जिरे घालूया, थोडीशी हळद घालूया, लाल मिरची पावडर। आता ह्या पेरूच्या कट केलेल्या फोडी आपण यामध्ये घालूया। आता आपण मीठ घालूया, थोडा गूळ घालूया, थोडासा गरम मसाला घालूया, त्यानंतर धनिया पावडर घालूया। अगदी कमी वेळात होणारी आणि चवीला खूपच छान लागणारी अशी ही एक भाजी आहे। आता आपण याला थोड्या फोडी नरम होईपर्यंत शिजवून घेऊयात। आपली भाजी झालेली आहे, आता वरून थोडी आपण कोथिंबीर घालूया। तुम्ही बघू शकता पेरूची गरमागरम अशी भाजी रेडी आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।